वाशिम जिल्ह्यात आज दुपारच्या दरम्यान मुसळधार पाऊस बरसतोय। त्या आपण बघू शकतो सध्याच्या परिस्थितीत जर वाशिम जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस पडतो, नद्या नाल्यांना पूर आलेला आहे। मोठ्या प्रमाणात नदी नाल्या पूर आल्यामुळे ज्या नद्या नाल्याच्या शेजारी जे गाव आहेत त्या गावामध्ये पाणी घुसले। मी सध्या वाशिम तालुक्यातील कळंबा माली या गावामध्ये ते सध्याची परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणी आपण बघू शकतो या कळंबा माली गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस घुसलाय। त्यामुळे अनेक घराचं नुकसान झालं। त्यासोबतच या जे ट्रॅक्टर असो, हे जे वाहन असो, हे पूर्ण पाण्याखाली गेले। तसेच बघू शकतो सध्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले। सध्याची परिस्थिती जर बघितली तर या रस्त्यावर पूर्ण पाणीच पाणी दिसून येते। पूर्ण पाणी, हा पुराचा पाणी पूर्ण या रस्त्यावर दिसून येते। नागरिक हे पूर्णतः हैराण झाले यामुळे। तसेच पुश नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे आजूबाजूची जी शेती आहे पूर्ण पाण्याखाली गेली आहे। त्यासोबतच या शेतीचं नुकसान झालं तर या गावातही पाणी घुसल्यामुळे अनेक घराच्या जो संसारयुक्त साहित्य ते जो नुकसान झालं, तसेच अन्नधान्य असो, हे अन्नधान्यही विजलं आहे। त्यामुळे हा नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचं आपल्याला दिसून येते। सध्याची जर परिस्थिती पाहिली या गावाला पूर्ण पाण्याने वेढा दिला आहे। त्यामुळे पूर्णतः नागरिक हा पूर्ण हैराण झाला आहे। तसेच या ठिकाणी जर बघितली आपण ही या ठिकाणी आताची जी परिस्थिती आहे पूर्ण पाणीच पाणी दिसून येते। तर आज जो दुपारच्या दरम्यान जो पाऊस झाला त्याच्यात किनखेडा असो, एरंडा असो, सुराळा असो या गावामध्ये मोठ्या प्रमाणात ढग सदृश्य पाऊस झाला। याचा परिणाम पूर्ण नद्या नाल्यांना पूर आला। तसेच या गावामध्ये पाणी घुसलं, त्याच्यामुळे अनेक नागरिकांचे हाल होत आहे। सध्याची परिस्थिती जर बघितली तर शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। आताच्या परिस्थिती या पूस नदीमुळे जवळपास या गावातल्या जर परिस्थिती बघितली तर आजूबाजूच्या शेतीमध्ये पूर्णतः पाणीच पाणी आणि गावाला पाण्याने वेढले आहे। त्यामुळे नागरिक पूर्णतः हैराण झाले। कुठेतरी आता जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित यांना पंचनामे करून याची मदत करावी अशी मागणी होत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।